नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। बँक ऑफ बडोदा मार्फत 1267 पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 48,480 रुपये ते 1,27,600 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2025 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागेल, वयमर्यादा या ठिकाणी काय लागणार आहे, त्याचबरोबर इतर या ठिकाणी अर्हता तुमची काय लागणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे बँक ऑफ बडोदा मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे ॲग्रिकल्चर मार्केटिंग ऑफिसर या पदासाठी निघालेली आहे। वेतन तुम्हाला या ठिकाणी स्केल 1 नुसार या ठिकाणी दिलं जाईल। एकूण वॅकन्सीज 150 या ठिकाणी आहे। वयमर्यादा मिनिमम 24 वर्षे आणि मॅक्सिमम 34 वर्षापर्यंतची या ठिकाणी आहे। ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल कुठल्याही डिसिप्लिनने आणि 2 वर्षाचा तुमचा फुल टाईम पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असेल किंवा डिप्लोमा तुमचं झालेलं असेल सेल्समध्ये, मार्केटिंगमध्ये किंवा ॲग्री बिझनेसमध्ये किंवा रुरल मॅनेजमेंटमध्ये किंवा फायनान्समध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 2 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे ॲग्रिकल्चर मार्केटिंग मॅनेजर या पदासाठी। स्केल 2 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल। एकूण 50 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेले आहेत। वयमर्यादा तुम्हाला मिनिमम 26 वर्ष आणि मॅक्सिमम 36 वर्षाची या ठिकाणी आहे। ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल कुठल्याही डिसिप्लिनने आणि 2 वर्षाचा फुल टाईम पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल किंवा या ठिकाणी डिप्लोमा तुमचं झालेलं असेल सेल्समध्ये, मार्केटिंगमध्ये, ॲग्री बिझनेस किंवा रुरल मॅनेजमेंट किंवा फायनान्समध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 4 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे मॅनेजर सेल्स या पदासाठी। स्केल 2 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल। एकूण 450 वॅकन्सीज या पदासाठी आहे। मिनिमम वयमर्यादा 24 वर्षे आणि मॅक्झिमम 34 वर्ष या ठिकाणी आहे। ग्रॅज्युएशन तुमचं असेल कुठल्याही डिसिप्लिनने, सोबत MBA PGDM इन मार्केटिंगमध्ये किंवा सेल्समध्ये किंवा बँकिंगमध्ये झालेलं असणं आवश्यक आहे। 3 वर्षाचा अनुभव तुमचा या पदासाठी लागेल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे मॅनेजर क्रेडिट ॲनालिस्ट या पदासाठी। स्केल 2 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल। 78 वॅकन्सीज एकूण या पदासाठी आहे। मिनिमम वयमर्यादा 24 वर्ष आणि मॅक्झिमम 34 वर्ष या ठिकाणी आहे। ग्रॅज्युएशन तुमचं असेल कुठल्याही डिसिप्लिनने, परफेक्ट तुमचं या ठिकाणी CA CMA आणि 2 वर्षाचा फुल टाईम MBA किंवा PGDM फायनान्समध्ये असणं आवश्यक आहे। 3 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर सिनियर मॅनेजर क्रेडिट ॲनालिस्ट या पदासाठी स्केल 3 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल। 46 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। मिनिमम वयमर्यादा 27 वर्ष आणि मॅक्झिमम 37 वर्ष या ठिकाणी आहे। ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल कुठल्याही डिसिप्लिनने, सोबत CA CMA किंवा 2 वर्षाचा फुल टाईम MBA किंवा PGDM फायनान्समध्ये असणं आवश्यक आहे। 6 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे सिनियर मॅनेजर MSME रिलेशनशिप या पदासाठी। स्केल 3 नुसार तुम्हाला वेतन या ठिकाणी दिलं जाईल। 205 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहेत। मिनिमम वयमर्यादा 28 वर्ष आणि मॅक्झिमम 40 वर्षापर्यंतच्या या ठिकाणी आहे। कुठल्याही डिसिप्लिनने तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 8 वर्षापर्यंतचा एक्सपिरियन्स तुमचा क्रेडिटमध्ये, MSc क्रेडिटमध्ये, सेल्समध्ये किंवा मार्केटिंगमध्ये किंवा एनी बँकमध्ये किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स ऑफ इंडियामध्ये असणं आवश्यक आहे। किंवा या ठिकाणी 2 वर्षाचा फुल टाईम तुमचं MBA झालेलं असेल किंवा PGDM इन फायनान्स किंवा मार्केटिंगमध्ये किंवा बँकिंगमध्ये झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 6 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर हेड सेल या पदासाठी लेवल 5 नुसार वॅकन्सी जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला लेवल 4 नुसार तुम्हाला या ठिकाणी वेतन जे आहे स्केल या ठिकाणी दिलं जाईल। 12 वॅकन्सीच्या कोणत्या ठिकाणी आहे। मिनिमम वयमर्यादा 30 वर्ष आणि मॅक्झिमम 42 वर्षापर्यंतच्या ठिकाणी आहे। कुठल्याही डिसिप्लिनने ग्रॅज्युएशन असेल, सोबत परफेक्ट या ठिकाणी ग्रॅज्युएट डिग्री तुमच्याकडे असेल, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री किंवा डिप्लोमा इन मॅनेजमेंट विथ स्पेशलायझेशन इन मार्केटिंग, सेल्स, बँकिंग, फॉरेक्स किंवा फायनान्समध्ये असणं आवश्यक आहे। 8 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे ऑफिस सिक्युरिटी ॲनालिस्ट या पदासाठी। स्केल 1 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल। 5 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। मिनिमम वयमर्यादा 22 वर्ष आणि मॅक्झिमम 32 वर्ष या ठिकाणी आहे। BE तुमचं झालेलं असेल किंवा BTech झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये, किंवा MCA तुमचं झालेलं असेल किंवा MSc झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्स किंवा
MSc IT झालेलं असेल किंवा MSc इन सायबर सिक्युरिटीमध्ये झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 1 वर्षाचा अनुभव तुमचा लागणार आहे. त्यानंतर मॅनेजर सिक्युरिटी ॲनालिस्ट या पदासाठी स्केल 2 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 24 वर्ष आणि मॅक्झिमम 34 वर्ष या ठिकाणी आहे. BE तुमचं झालेलं असेल, BTech झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये किंवा MCA झालेलं असेल, MSc कॉम्प्युटर सायन्स झालेलं असेल, MSc IT झालेलं असेल, MSc इन सायबर सिक्युरिटी झालेलं असेल आणि तुमच्याकडे संबंधित सर्टिफिकेशन या ठिकाणी असणं आवश्यक आहे. 3 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर सिनियर मॅनेजर सिक्युरिटी ॲनालिस्ट या पदासाठी स्केल 3 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 27 वर्ष आणि मॅक्झिमम 37 वर्ष या ठिकाणी आहे. BE तुमचं झालेलं असेल, BTech झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये किंवा MCA तुमचं झालेलं असेल, MSc कॉम्प्युटर सायन्स किंवा MSc IT किंवा MSc इन सायबर सिक्युरिटी झालेलं असेल. संबंधित सर्टिफिकेशन तुमच्याकडे असेल, 6 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर टेक्निकल ऑफिसर सिव्हिल इंजिनियर स्केल 1 नुसार वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल. 6 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 22 वर्ष, मॅक्झिमम वयोमर्यादा 32 वर्ष या ठिकाणी आहे. BE BTech तुमचं झालेलं असेल किंवा समतुल्य सिव्हिल इंजिनिअरिंगचे क्वालिफिकेशन तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 1 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे टेक्निकल मॅनेजर सिव्हिल या पदासाठी स्केल 2 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 24 वर्ष, मॅक्झिमम 34 वर्ष या ठिकाणी आहे. BE BTech तुमचं झालेलं असेल किंवा समतुल्य शैक्षणिक अर्हता तुमची असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 3 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल. त्यानंतर टेक्निकल सिनियर मॅनेजर सिव्हिल इंजिनियर या पदासाठी स्केल 2 नुसार वेतन दिलं जाईल. 4 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 27 वर्ष, मॅक्झिमम 37 वर्ष या ठिकाणी आहे. BE BTech तुमचं झालेलं असेल किंवा समतुल्य शैक्षणिक अर्हता तुमची सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 6 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल. त्यानंतर टेक्निकल ऑफिसर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी स्केल 1 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 4 वॅकन्सीज या पदासाठी आहेत. मिनिमम वयोमर्यादा 22 आणि मॅक्झिमम 32 वर्ष या ठिकाणी आहे. BE BTech तुमचं झालेलं असेल किंवा समतुल्य शैक्षणिक अर्हता तुमची इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 1 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल. त्यानंतर टेक्निकल मॅनेजर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी स्केल 2 नुसार वेतन या ठिकाणी आहे. 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 24 वर्ष, मॅक्झिमम 34 वर्ष या ठिकाणी आहे. BE BTech असेल किंवा समतुल्य शैक्षणिक अर्हता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 3 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल. त्यानंतर टेक्निकल सिनियर मॅनेजर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी स्केल 3 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 27 वर्ष, मॅक्झिमम 37 वर्ष या ठिकाणी आहे. BE BTech किंवा समतुल्य शैक्षणिक अर्हता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 6 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल. टेक्निकल मॅनेजर आर्किटेक्टसाठी या ठिकाणी स्केल 2 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 24 वर्ष, मॅक्झिमम 34 वर्ष या ठिकाणी आहे. डिग्री तुमच्याकडे असेल आर्किटेक्चरमध्ये किंवा BR किंवा समतुल्य शैक्षणिक अर्हता असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 3 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे सिनियर मॅनेजर CNIC रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी लेवल 2 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 10 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 29 वर्ष, मॅक्झिमम 39 वर्ष या ठिकाणी आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल इनी डिसिप्लिनने सोबत 2 वर्षाचा फुल टाईम MBA PGDM इन फायनान्समध्ये तुमचं झालेलं असेल. 6 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल तर यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे सिव्हिल चिप मॅनेजर CNIC रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी स्केल 4 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 5 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 30 वर्ष, मॅक्झिमम 42 वर्ष या ठिकाणी आहे. ग्रॅज्युएशन तुमचं असेल कुठल्याही डिसिप्लिनने 2 वर्षाचं फुल टाईम MBA किंवा PGDM फायनान्समध्ये झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 8 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे सिनियर मॅनेजर CNIC क्रेडिट ॲनालिस्ट या पदासाठी लेवल स्केल 3 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 5 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 29 वर्ष, मॅक्झिमम 39 वर्ष या ठिकाणी आहे. ग्रॅज्युएशन तुमचं कुठल्याही डिसिप्लिनने असेल सोबत 2 वर्षाचा फुल टाईम MBA किंवा PGDM फायनान्समध्ये असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 6 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल. त्यानंतर चीफ मॅनेजर CNIC क्रेडिट ॲनालिस्ट या पदासाठी लेवल 4 नुसार वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. 10 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 30 वर्ष, मॅक्झिमम 42 वर्ष या ठिकाणी आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल कुठल्याही डिसिप्लिनने फुल टाईम 2 वर्ष MBA किंवा PGDM फायनान्समध्ये असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 8 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे सिनियर मॅनेजर बिझनेस फायनान्स या पदासाठी स्केल 3 नुसार तुम्हाला या ठिकाणी वेतन दिलं जाईल. 5 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 27 वर्ष, मॅक्झिमम 37 वर्ष या ठिकाणी आहे.
CA किंवा 2 वर्ष फुल टाईम तुमचं MBA झालेलं असेल किंवा PGDM इन फायनान्समध्ये असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 6 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल. चीफ मॅनेजर बिझनेस फायनान्ससाठी पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे. लेवल 4 नुसार तुम्हाला वेतन दिलं जाईल. 5 वॅकन्सीच्या ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 30 वर्ष, मॅक्झिमम 42 वर्ष या पदासाठी आहे. CA किंवा 2 वर्षाचा फुल टाईम MBA किंवा PGDM फायनान्समध्ये असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 8 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल. असिस्टंट जनरल मॅनेजर बिझनेस फायनान्ससाठी लेवल 5 नुसार वेतन दिलं जाईल. 3 वॅकन्सीच्या ठिकाणी आहे. मॅक्झिमम वयोमर्यादा 45 वर्ष आणि मिनिमम 33 वर्ष या ठिकाणी आहे. CA तुमचं झालेलं असेल किंवा 2 वर्षाचा फुल टाईम MBA किंवा PGDM इन फायनान्स झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 10 वर्षाचा अनुभव तुमच्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर सिनियर डेव्हलपर फुल स्टॅक जावासाठी स्केल 3 नुसार वेतन दिलं जाईल. 26 वॅकन्सीचे कोणत्या ठिकाणी आहेत. मिनिमम वयोमर्यादा 27 वर्ष, मॅक्झिमम 37 वर्ष या ठिकाणी आहे. फुल टाईम BE तुमचं झालेलं असेल किंवा BTech झालेलं असेल किंवा MCA कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये असेल. 6 वर्षाचा अनुभव असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. डेव्हलपर फुल टाईम स्टॅक जावासाठी स्केल 2 नुसार तुम्हाला वेतन दिलं जाईल. 20 वॅकन्सीच्या ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 24 वर्ष, मॅक्झिमम 34 वर्ष या ठिकाणी आहे. फुल टाईम BE BTech इन कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये तुमचं शिक्षण असेल. 3 वर्षाचा अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. सिनियर डेव्हलपर मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटसाठी या ठिकाणी लेवल 2 नुसार तुम्हाला वेतन दिलं जाईल. 10 वॅकन्सीच्या ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 27 वर्ष, मॅक्झिमम 37 वर्ष या ठिकाणी आहे. फुल टाईम BE BTech कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये तुमचं शिक्षण असेल. 6 वर्षाचा अनुभव असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर क्लाउड इंजिनियर या पदासाठी स्केल 2 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 6 वॅकन्सीच्या ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 24 वर्ष, मॅक्झिमम 34 वर्ष या ठिकाणी आहे. फुल टाईम BE तुमचं झालेलं असेल, BTech झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये 3 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर ETL डेव्हलपर या पदासाठी स्केल 2 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 7 वॅकन्सीच्या ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 24 वर्ष, मॅक्झिमम 34 वर्ष या ठिकाणी आहे. फुल टाईम BE किंवा BTech कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये झालेलं असेल. 3 वर्षाचा अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर सिनियर ETL डेव्हलपर या पदासाठी स्केल 3 नुसार वेतन दिलं जाईल. 5 वॅकन्सीच्या ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 27 वर्ष, मॅक्झिमम 37 वर्ष या ठिकाणी आहे. फुल टाईम BE किंवा BTech झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 6 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर AI इंजिनियर AL किंवा जनरल AL किंवा NPL किंवा MA या पदासाठी आहे. स्केल 2 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 20 वॅकन्सीच्या ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 24 वर्ष, मॅक्झिमम 34 वर्ष या ठिकाणी आहे. फुल टाईम BE झालेलं असेल, BTech झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये 3 वर्षापर्यंतचा अनुभव तुम्हाला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर सिनियर AI इंजिनियर AL जनरल किंवा NPL किंवा MLसाठी स्केल 3 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 4 वॅकन्सीच्या ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 27 वर्ष, मॅक्झिमम 37 वर्ष या ठिकाणी आहे. सेम क्वालिफिकेशन या ठिकाणी आहे. 6 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल. त्यानंतर API डेव्हलपर स्केल 2 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 6 वॅकन्सीच्या या ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 24, मॅक्झिमम 34 वर्ष या ठिकाणी आहे. फुल टाईम BE BTech किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये झालेलं असेल. 3 वर्षाचा अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. सिनियर डेव्हलपर APIसाठी स्केल 3 नुसार वेतन दिलं जाईल. 8 वॅकन्सीच्या ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 27 वर्ष, मॅक्झिमम 37 वर्ष या ठिकाणी आहे. फुल टाईम BE किंवा BTech झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये 6 वर्षापर्यंतचा अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे. नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर या पदासाठी स्केल 2 नुसार वेतन दिलं जाईल. 5 वॅकन्सीच्या ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 24 वर्ष, मॅक्झिमम 34 वर्ष या ठिकाणी आहे. शैक्षणिक अर्थ जे आहे ठिकाणी तुमचं फुल टाईम BE झालेलं असेल किंवा BTech झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 3 वर्षाचा अनुभव तुमचा लागणार आहे. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटर लिनक्स आणि युनिक्ससाठी या ठिकाणी स्केल 2 नुसार वेतन दिलं जाईल. 10 वॅकन्सीचा आहे. मिनिमम वयोमर्यादा 24 वर्ष, मॅक्झिमम 34 वर्ष या ठिकाणी आहे. फुल टाईम तुमचं BE झालेलं असेल, BTech झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा इलेक्ट्रिकल आणि कम्युनिकेशनमध्ये 3 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. सिनियर डाटाबेस ॲडमिनिस्ट्रेशन ओरॅकलसाठी या ठिकाणी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे. 3 नुसार वेतन दिलं जाईल. 6 वॅकन्सीच्या ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 27 वर्ष, मॅक्झिमम 37 वर्ष या ठिकाणी आहे. फुल टाईम BE झालेलं असेल, BTech झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 6 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल. डाटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर स्केल 2 नुसार तुम्हाला वेतन दिलं जाईल. 8 वॅकन्सीच्या ठिकाणी आहे. मिनिमम 24 वर्ष वयोमर्यादा आहे, मॅक्झिमम 34 वर्ष या ठिकाणी आहे.
फुल टाईम BE झालेलं असेल, BTech झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये 3 वर्षापर्यंतचा अनुभव तुम्हाला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. सिनियर स्टोरेज ॲडमिनिस्ट्रेटर आणि बॅकअपसाठी स्केल 3नुसार वेतन दिलं जाईल. 2 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 27 वर्ष, मॅक्झिमम 37 वर्ष या ठिकाणी आहे. सेम क्वालिफिकेशन या ठिकाणी आहे. 6 वर्षापर्यंतचा अनुभव या पदासाठी तुमचा लागेल. त्यानंतर स्टोरेज ॲडमिनिस्ट्रेटर आणि बॅकअपसाठी स्केल 2नुसार 6 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 24 वर्षे, मॅक्झिमम 34 वर्ष या ठिकाणी आहे. सेम क्वालिफिकेशन या पदासाठी देखील आहे. फुल टाईम BE BTech कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये असणं आवश्यक आहे. 3 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल. पोस्टेज ॲडमिनिस्ट्रेटर या पदासाठी लेवल 2नुसार तुम्हाला वेतन दिलं जाईल. 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 24 वर्षे, मॅक्झिमम 34 वर्ष या ठिकाणी आहे. फुल टाईम BE BTech कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये असणं आवश्यक आहे. 3 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल. फायनान्शियल डेव्हलपर या पदासाठी स्केल 2नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 10 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 24 वर्षे, मॅक्झिमम 34 वर्ष या ठिकाणी आहे. फुल टाईम BE झालेलं असेल, BTech झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये, सोबत MCA तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे. 3 वर्षाचा अनुभव तुमचा या पदासाठी लागेल. त्यानंतर सिनियर फायनान्शियल डेव्हलपर या पदासाठी स्केल 3नुसार वेतन दिलं जाईल. 6 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहेत. मिनिमम वयोमर्यादा 27 वर्ष, मॅक्झिमम 37 वर्ष या ठिकाणी आहे. फुल टाईम BE झालेलं असेल, BTech झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये, सोबत MCA झालेलं असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. 6 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे सिनियर मॅनेजर डाटा सायंटिस्ट या पदासाठी स्केल 3नुसार वेतन दिलं जाईल. 2 वॅकन्सीज आहे. मिनिमम वयोमर्यादा 27 वर्ष, मॅक्झिमम 37 वर्ष या ठिकाणी आहे. मॅन्डेटरी मास्टर डिग्री किंवा PhD डिग्री डाटा सायन्स, कॉम्प्युटर सायन्स किंवा स्टॅटिस्टिक्स किंवा अप्लाइड सायन्समध्ये असणं आवश्यक आहे. 6 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल. त्यानंतर चीफ मॅनेजर डाटा ॲनालिस्ट या पदासाठी लेवल 4नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 30 वर्ष, मॅक्झिमम 42 वर्ष या ठिकाणी आहे. मॅन्डेटरी मास्टरेट किंवा PhD डिग्री डाटा सायन्समध्ये, कॉम्प्युटर सायन्समध्ये, स्टॅटिस्टिक्स किंवा अप्लाइड मॅथमॅटिक्समध्ये असणं आवश्यक आहे. 8 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे डाटा वेअरहाऊस ऑपरेशनसाठी स्केल 2नुसार वेतन दिलं जाईल. 3 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 24 वर्षे, मॅक्झिमम 34 वर्ष या ठिकाणी आहे. मॅन्डेटरी या ठिकाणी BSc IT किंवा BSc कॉम्प्युटर सायन्स किंवा BCA किंवा BE किंवा BTech कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये किंवा MCA तुमचं झालेलं असेल, 3 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे नेट डेव्हलपर या पदासाठी स्केल 2नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 2 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 24 वर्ष, मॅक्झिमम 34 वर्ष या ठिकाणी आहे. मॅन्डेटरी या ठिकाणी BE BTech कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये किंवा BCA तुमचं झालेलं असेल किंवा BSc IT झालेलं असेल, MCA झालेलं असेल, 3 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे IT इंजिनियर या पदासाठी स्केल 2नुसार तुम्हाला वेतन दिलं जाईल. 1 वॅकन्सी ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 24 वर्षे, मॅक्झिमम 34 वर्ष या ठिकाणी आहे. मॅन्डेटरी या ठिकाणी BE किंवा BTech कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये झालेलं असेल किंवा MCA झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. मिनिमम 3 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल. त्यानंतर DQ ॲनालिस्ट या पदासाठी स्केल 2नुसार 1 वॅकन्सी ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 24 वर्षे, मॅक्झिमम 34 वर्ष या ठिकाणी आहे. बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल डाटा सायन्समध्ये किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा स्टॅटिस्टिक्समध्ये किंवा BE झालेलं असेल किंवा BTech झालेलं असेल इन कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा IT झालेलं असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये किंवा BCA झालेलं असेल, MCA झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 3 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल. नंतर डाटा प्रोफाइलिंगसाठी या ठिकाणी स्केल 2नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 1 वॅकन्सी एकूण या ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 24 वर्षे, मॅक्झिमम 34 वर्ष या ठिकाणी आहे. BSc IT झालेलं असेल किंवा BSc कॉम्प्युटर सायन्स झालेलं असेल, BCA झालेलं असेल किंवा BE BTech झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये किंवा MCA तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 3 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल. त्यानंतर मॅनेजर ऑटोमेशन आणि मेंटेनन्स ऑफ रेग्युलेटरसाठी या ठिकाणी स्केल 2नुसार वेतन दिलं जाईल. 3 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 24 वर्षे, मॅक्झिमम 34 वर्ष या ठिकाणी आहे. BE तुमचं झालेलं असेल, BTech झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये किंवा BCA झालेलं असेल, BSc IT झालेलं असेल किंवा कॉम्प्युटर झालेलं असेल किंवा MCA तुमचं झालेलं असेल, 3 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर सिनियर मॅनेजर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर या पदासाठी स्केल 3नुसार वेतन दिलं जाईल. 1 वॅकन्सी ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 27 वर्षे, मॅक्झिमम 37 वर्ष या ठिकाणी आहे. BSc IT किंवा BSc कॉम्प्युटर सायन्स किंवा BCA किंवा BE किंवा BTech इन कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन झालेलं असेल,
MCA झालेलं असेल आणि व्हॅलिड इन्फोसिस डोमेन सर्टिफिकेट लाईक CISSP किंवा CISM किंवा CCSP ETC तुमच्याकडे असेल, 6 वर्षाचा अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे चीफ मॅनेजर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिस या पदासाठी स्केल 4 नुसार एक वॅकन्सी ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 30 वर्ष, मॅक्सिमम 42 वर्षाची आहे. या ठिकाणी BSc IT किंवा बेसिक कॉम्प्युटर सायन्स किंवा BSCA किंवा BE किंवा BTech कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन किंवा MCA झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 8 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल. त्यानंतर सिनियर मॅनेजर डाटा प्रायव्हसी कॉम्प्लायन्स ऑफिसर या पदासाठी स्केल 3 नुसार वॅकन्सी आहे. एक स्केल 3 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. एक वॅकन्सी ठिकाणी आहे. मिनिमम वयोमर्यादा 27 वर्ष, मॅक्झिमम 37 वर्ष ठिकाणी आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल कुठल्याही डिसिप्लिनने तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 6 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे. चीफ मॅनेजर डाटा प्रायव्हसी कॉम्प्लायन्स ऑफिसर या पदासाठी लेवल 4 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. एक वॅकन्सी ठिकाणी आहे. मिनिमम 30 वर्ष आणि मॅक्झिमम 42 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं कुठल्याही डिसिप्लिनने असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 8 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल. मॅनेजर मास्टर डाटा मॅनेजमेंट आणि मेटा डाटासाठी या ठिकाणी स्केल 2 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 2 वॅकन्सी या ठिकाणी आहे. मिनिमम 24 आणि मॅक्झिमम 34 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. BE तुमचं झालेलं असेल, BTech झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये किंवा MCA झालेलं असेल, ME झालेलं असेल, MTech झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 3 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे सिनियर मॅनेजर मास्टर डाटा मॅनेजमेंट आणि मेटा डाटासाठी स्केल 3 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. एक वॅकन्सी ठिकाणी आहे. 27 ते 37 वर्षापर्यंतची वयोमर्यादा ठिकाणी आहे. BE तुमचं झालेलं असेल, BTech झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये, इन्फॉर्मेशन आणि सिस्टममध्ये, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये किंवा MCA झालेलं असेल, ME झालेलं असेल, MTech झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 6 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल. त्यानंतर चीफ मॅनेजर मास्टर डाटा मॅनेजमेंट आणि मेटाबेससाठी लेवल 4 नुसार वेतन आहे. एक वॅकन्सी एकूण या ठिकाणी आहे. मिनिमम 30 वर्ष आणि मॅक्झिमम 42 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. BE तुमचं झालेलं असेल, BTech झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये, इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये किंवा MCA किंवा ME किंवा MTech झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 8 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल. त्यानंतर मॅनेजर क्लिक सेन्स डेव्हलपरसाठी या ठिकाणी लेवल 2 नुसार वेतन आहे. 2 वॅकन्सीच्या ठिकाणी आहे. मिनिमम 24 आणि मॅक्झिमम 34 वर्षाची वयोमर्यादा ठिकाणी आहे. BSc IT किंवा BSc कॉम्प्युटर सायन्स किंवा BCA किंवा BE किंवा BTech कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन किंवा MCA झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 3 वर्षाचा अनुभव लागेल. त्यानंतर सिनियर मॅनेजर क्लायकली सेन्स डेव्हलपर स्केल 3 नुसार वेतन दिलं जाईल. एक वॅकन्सी ठिकाणी आहे. 27 ते 37 वर्षाची वयोमर्यादा आहे. सेम क्वालिफिकेशन या ठिकाणी आहे. एक्सपिरियन्स फक्त या ठिकाणी 6 वर्षाचा लागेल. तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीमधून येत असाल तर वयामध्ये सवलत तुम्हाला या ठिकाणी मिळेल. SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, PWD साठी देखील या ठिकाणी कॅटेगरीनुसार 10, 13 आणि 15 वर्षाची सवलत या ठिकाणी आहे. इतर देखील एक्स सर्व्हिसमॅनसाठी वगैरे देखील या ठिकाणी सवलत या ठिकाणी आहे. वेतन जे आहे या ठिकाणी स्केल 1 साठी तुम्हाला 48,480 ते 62,480 रुपये असेल. स्केल 2 साठी 48,420 ते 67,160 असेल. स्केल 3 साठी या ठिकाणी तुम्हाला 85,920 ते 99,320 रुपये असेल. स्केल 4 साठी तुम्हाला 1,02,300 रुपये ते 1,14,220 रुपये असेल. स्केल 5 साठी तुम्हाला 1,20,940 रुपये ते 1,27,660 रुपयाच्या दरम्यान वेतन या ठिकाणी असेल. ॲप्लिकेशन फी जी आहे या ठिकाणी तुम्हाला 600 रुपये प्लस टॅक्सेस प्लस पेमेंट गेटवे चार्जेस आणि जनरल EWS OBC कॅन्डिडेटसाठी ही फीज या ठिकाणी असेल. त्यानंतर इतर कॅन्डिडेट जे असतील SC ST PWD आणि महिला कॅन्डिडेट त्यांना 100 रुपये प्लस ॲप्लिकेशन टॅक्सेस आणि पेमेंट गेटवे चार्जेस त्या ठिकाणी द्यावे लागतील. निवड जी आहे तुमची ऑनलाईन टेस्टच्या माध्यमातून या ठिकाणी घेतली जाणार आहे. त्या संदर्भातील माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेली आहे. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज जे आहेत आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्या संदर्भातील वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील वेबसाईट आपल्याला मिळेल. त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज जे आहे त्या ठिकाणी करू शकणार आहात. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतर त्या ठिकाणी अर्ज करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. चॅनलला जर अद्याप आपल्याला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.